नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल केम लर्निंगवरती तुमचं स्वागत आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये अमाइन्सच्या काही प्रिपरेशन मेथड्स पाहिल्या होत्या. अजून काही प्रिपरेशन मेथड्सचा अभ्यास आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत. सो आपण स्टार्ट करू. 2 ते 3 प्रिपरेशन मेथड्सचं डिस्कशन आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत. त्यातली पहिली मेथड जी आहे प्रिपरेशन मेथड, ती फ्रॉम हॅलोअल्केन from haloalkanes preparation of amines. काय म्हटलंय? फ्रॉम हॅलोअल्केन्स प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. काय प्रकार आहे हा किंवा काय रिएक्शन आहे? हॅलोअल्केन्स पासून अमाइन्स प्रिपेअर कसे करायचे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि तो एक्झाम्पल घेऊन आपण याचा डिटेल स्टडी करू. ठीक आहे. आधी कम्प्लीट रिएक्शन लिहितो, जनरल रिएक्शन, आणि मग पुढे त्यात काय इम्प्रोव्हायझेशन करता येतं ते पण सांगतो. सुरुवातीला एक्झाम्पल घेऊ आपण. सोप्यात सोपं एक्झाम्पल घेऊया. CH3 CH2Br. दिस इज हॅलोअल्केन. हॅलो म्हणजे एनी हॅलोजन एक्सेप्ट फ्लोरीन. फ्लोरीन आपण फक्त घेत नाही रिएक्शनसाठी, बॅड लिव्हिंग ग्रुप आहे म्हणून. बाकी ब्रोमीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन यापैकी कुठलाही हॅलोजन चालेल. आणि त्याला अटॅच असलेला अल्किल ग्रुप, मस्ट काय आहे? अल्किल, नॉट आर्यन. अल्किल ग्रुप त्याला अटॅच असेल ब्रोमीन सोबत तर त्याला आपण हॅलोअल्केन असं म्हणतो. ब्रोमीन असेल, इथे क्लोरीन असेल किंवा आयोडीन असेल तर या हॅलोअल्केन पासून आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे? अमाइन प्रिपेअर करायचं आहे. सो वी कॅन प्रिपेअर अमाइन फ्रॉम द हॅलोअल्केन युझिंग हॅलोअल्केन प्लस NH3. अमोनिया सोबत त्याला ट्रीटमेंट द्यायची, अमोनिया सोबत त्याला हीट करायचं. व्हेन यू विल रिफ्लेक्स हॅलोअल्केन विथ अमोनिया, you will get the product after basic treatment. Finally, in final step, after basic treatment you will get here amine. So CH3 CH2 NH2 will be obtained at the end. काय प्रिपेअर केलं आपण? अल्किल हॅलाइड पासून तयार काय झाला? अल्किल अमाइन तयार झाला. बरोबर, अल्किल हॅलाइड पासून तयार काय झाला? अल्किल अमाइन तयार झाला. सो सिंपल रिएक्शन आहे, काही विशेष नाही, अवघड. CH3 CH2Br त्याच्यापासून तयार झाला CH3 CH2 NH2. हा NH2 कुठून आला? व्हॉट इज द सोर्स ऑफ दिस NH2? NH3, अमोनिया इज द सोर्स फॉर दिस NH2. दिस इज an example of simplest substitution reaction. आपण आपल्या सगळ्यांना सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या टाइप सुद्धा माहिती आहेत, SN1 SN2 टाइप्स रिएक्शनच्या, आणि त्या सबस्टिट्यूशन टाइपच्या रिएक्शन मधनच आपल्याला या टाइपचा प्रॉडक्ट तयार करता येऊ शकतो. हॅलो अल्केन्स वरती SN1 SN2 टाइपच्या सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करून आपण या टाइपचा अमाइन्स बनवू शकतो. ठीक आहे. आता हे झालं सिम्पलेस्ट प्रिपरेशन मेथड. या मेथडनं तुम्ही कुठलाही अमाइन तयार करू शकता. अगदी अल्किल ग्रुप, फक्त कंडिशन काय इथे? अल्किल ग्रुप पाहिजे, अरिल ग्रुप इथे नाहीये. अल्किल ग्रुप सोबत कुठलाही, मग तो ब्रांच्ड चेन असू दे, आयसो कंपाऊंड असू दे, किंवा त्याच्यावरती दुसरं कुठलं सबस्टिट्यूशन असू दे, नो प्रॉब्लेम. यू कॅन प्रिपेअर अमाइन्स. यू कॅन ऑल्सो प्रिपेअर डाय अमाइन्स बाय युझिंग दिस मेथड. इफ यू टेक instead of this CH3, if you take here CH2 and Br at this carbon. So in this case there are 2 bromine atoms, and if you use twice of this NH3, you will get here CH2 NH2. So 2 substitution will occur. दोन वेळा सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल. इथे एकदा NH3 येऊन अटॅच होईल, HBr बाहेर पडेल. इथे बाय प्रोडक्ट म्हणून काय बाहेर पडतो? HBr बाहेर पडतो. त्याला कंझ्युम करण्यासाठी HBr ला आपण काय वापरलंय? NaOH वापरलाय. कारण स्टेबल प्रोडक्ट जर तुम्हाला अमाइन म्हणून मिळवायचा असेल तर बाहेर पडणारा HBr आपल्याला कंझ्युम करायला पाहिजे. सो बाय प्रोडक्ट म्हणून HBr जो बाहेर पडतो त्याला कंझ्युम करण्यासाठी आपण काय वापरलाय? NaOH वापरलाय. HBr कसा बाहेर पडेल एक लक्षात घ्या. इथे काय होतं? CH3 CH2Br होता, इथे NH3 होता. अटॅच काय झालाय? NH2 अटॅच झालाय. मग यातला एक हायड्रोजन कमी झाला ना NH3 मधला. दॅट हायड्रोजन इज रिमूव्ड फ्रॉम NH3. दॅट हायड्रोजन रिमूव्ड ॲज H+, and this Br is removed as Br minus. Therefore this will removed as a Br minus,
and whatever H plus is removed from this NH3, that H plus and Br minus will combine to form HBr. तो जो HBr तयार होतोय तो कंझ्युम करण्यासाठी आपण इथं काय वापरलाय, बेस वापरलाय, NaOH सारखा एखादा बेस वापरायचा. सो न्यूट्रलायझेशन रिएक्शन होईल आणि आपल्याला दुसरे साइड प्रोडक्ट्स मिळणार नाहीत. सो अशा पद्धतीने आपण एखादा अल्किल हॅलाइड किंवा डाय हॅलाइड डाय अमाइन किंवा अमाइन मध्ये कन्वर्ट करू शकतो. असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्हाला सांगता येतील. आता पुढे काय होतं की हा जो अमाइन किंवा डाय अमाइन ऍज अ प्रोडक्ट म्हणून तयार झालाय तोच ऍज अ न्यूक्लिओफाईल म्हणून या अल्किल हॅलाइड वरती रिएक्ट होऊ शकतो. म्हणजे रिएक्शन या स्टेजला थांबते असं नाही किंवा रिएक्शन स्टॉप होते असं नाही. पुढे काय होतं याच्या रिएक्शन मध्ये, याला आपण ज्याला मी सुरुवातीला म्हटलं इम्प्रोव्हायझेशन, ते इम्प्रोव्हायझेशन इथं पुढे होत राहतं. म्हणजे रिएक्शन त्या ठिकाणी स्टॉप न होता पुढे काय होते की ती रिएक्शन कंटिन्यू होते. त्यातल्या त्यात जर तुम्ही प्रायमरी अल्किल हॅलाइड निवडलेला असेल हॅलाइड म्हणून, आपण अल्किल हॅलाइडचे प्रकार पण सांगू शकतो, प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड. तर प्रायमरी अल्किल हॅलाइड निवडला असेल तर तो अनहिंडर्ड असतो, स्टेरिकली अनहिंडर्ड असतो. त्यामुळे तिथं सबस्टिट्यूशन रिएक्शन एकदम फास्ट होते, पटापट होते. त्यामुळं जर तुम्ही अशा पद्धतीचा प्रायमरी अल्किल हॅलाइड निवडला असेल आणि त्याच्यापासून जर अमाइड तयार केलेला असेल लाईक दिस CH3CH2NH2 जो आपण पहिल्या रिएक्शन मध्ये पाहिला होता, इथं आता फर्स्ट रिएक्शन मध्ये आपण दाखवलं होतं, वी शोड दॅट CH3CH2NH2 इज फॉर्म इन द फर्स्ट रिएक्शन. सो हा जो प्रोडक्ट तयार होतो फर्स्ट रिएक्शन मध्ये तो काय करतो, परत एका रिएक्टंट मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतो. ओरिजिनल रिएक्टंट मॉलिक्यूल अल्किल हॅलाइड जो घेतलाय आपण त्याच्यासोबत रिएक्ट होतो Br. आणि परत एकदा आता इथे मात्र NH2 हा NH2 जो आहे तो ऍज अ न्यूक्लिओफाईल म्हणून या कार्बनवरती अटॅक करतो आणि Br मायनस ऍज अ लिव्हिंग ग्रुप म्हणून इथून निघून जातो. काय तयार होईल या दोघांच्या रिएक्शन मधनं, इथे काय प्रेझेंट आहे CH3, वी विल गेट हिअर CH3CH2, हा NH2 याच्यावरती अटॅक करतो, इथनं Br मायनस निघून जातो आणि इथनं H प्लस निघून जातो. परत HBr इथनं बाहेर पडतो, त्याला कंझ्युम करण्यासाठी आपण इथे NaOH वापरायचा आहे. सो NaOH HBr न्यूट्रलायझेशन होऊन जाईल आणि मग शिल्लक काय राहील, एक हायड्रोजन इथनं जाणार आहे बरोबर. सो एक हायड्रोजन गेला तर नायट्रोजनला एकच हायड्रोजन शिल्लक राहील, ही लोन पेअर, आणि इथे काय अटॅच होईल, हा CH2 या नायट्रोजनला अटॅच होईल. सो CH2CH3 यू विल गेट हिअर सेकंडरी अमाइन. काय मिळालं तुम्हाला, सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन कशाला म्हणतो आपण, नायट्रोजनला जर दोन अल्किल ग्रुप अटॅच असतील तर त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी अमाइन असं म्हणतो. ओके, सो परत ही रिएक्शन थांबते का, नाही. जर प्रायमरी अल्किल हॅलाइड तुम्ही ऍज अ रिएक्टंट म्हणून घेतला असेल तर रिएक्शन परत कंटिन्यू होते. आपण ही रिएक्शन पुढे कंटिन्यू कशी होते ते पाहूया. The reaction will continue until the presence of lone pair on the nitrogen atom. कुठपर्यंत कंटिन्यू होईल ती, जोपर्यंत नायट्रोजन वरती लोन पेअर आहे, कारण स्टेरिकली हिंडर्ड फंक्शनल ग्रुप त्याला अटॅच नाहीयेत, त्यामुळे रिएक्शन कंटिन्यू होत जाते. CH3 काय मिळालं होतं प्रोडक्ट आपल्याला, CH3CH2 -N -CH2 CH3 आणि इथे काय होता, हायड्रोजन होता, प्लस परत तो एका, हा जो प्रॉडक्ट आहे सेकंड स्टेप मध्ये मिळालेला किंवा सेकंड स्टेजला मिळालेला तो प्रॉडक्ट अमाइन, त्याच्याकडे परत नायट्रोजन वरती लोन पेअर प्रेझेंट आहे, तो आणखी एका अल्किल हॅलाइड सोबत रिएक्ट होतो, CH3CH2Br. This will react with another one alkyl halide molecule and it will give another one substitution reaction where again HBr will be removed, that will be consumed by NaOH, and further you will get the final product, that is CH3CH2N. याच्यावरचा हायड्रोजन निघून जातो ना H प्लस म्हणून HBr साठी, तो हायड्रोजन निघून गेला. सो याच्याकडे परत एक लोन पेअर प्रेझेंट असेल. हा ओरिजिनल मॉलिक्यूल CH2CH3 याच्यात होताच बरोबर, दोन अल्किल ग्रुप ऑलरेडी रिएक्टंट मध्येच आहेत. हा जो तिसरा अल्किल ग्रुप इथनं येणार आहे CH2CH3 तो आपण इथे अटॅच करतोय CH2CH3. व्हॉट इज दिस नाउ, दिस इज टर्शरी अमाइन. What is this? This is tertiary amine. Tertiary amine का, नायट्रोजनला तीन अल्किल ग्रुप अटॅच आहेत, so this is called as tertiary amine. Again, if this substituent alkyl group is smaller in size, हा जर स्मॉलर साईजचा असेल तर काय होतं, परत ही नायट्रोजनची लोन पेअर ऍज अ सबस्टिट्यूट न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट करते आणि परत सबस्टिट्यूशन रिएक्शन देते. मग लास्ट स्टेप मध्ये जर सबस्टिट्यूशन अजून एक वेळेला झालं तर काय मिळते आपल्याला बघूया. परत एकदा सबस्टिट्यूशन रिएक्शन करून पाहू आपण. आता आपल्याला मिळाला आहे तो टर्शरी अमाइन मिळालाय बरोबर. आता या स्टेज मध्ये लिहिताना मी छोटा लिहितो थोडासा, म्हणजे CH3CH2 याला मी लिहितो C2H5 या फॉर्म मध्ये. ओके, C2H5 नायट्रोजन लोन पेअर, C2H5 नायट्रोजन आणि परत C2H5. ओके,
तीन इथिल ग्रुप त्याला अटॅच आहेत, C2H5 ग्रुप म्हणजे इथिल ग्रुप त्याला अटॅच आहेत, प्लस CH3 CH2 Br, अगेन अनदर वन अल्किल हॅलाइड और C2H5 Br ग्रुप. परत एकदा तीच रिएक्शन होते, अल्किल हॅलाइड वरती अटॅक होतो, हॅलोजन ऍज अ लिव्हिंग ग्रुप निघून जातो, HBr. आता इथे HBr बाहेर नाही पडणार, इथं काय बाहेर पडेल, Br मायनस ऍज अ लिव्हिंग ग्रुप म्हणून बाहेर पडेल. सो इथनं Br मायनस बाहेर पडणार आहे. मग पुढे काय मिळेल आपल्याला, आता इथं ऑलरेडी नायट्रोजनला 3 बॉन्ड्स आहेत. सो ही लोन पेअर नायट्रोजनला या CH2 ला दिली तर नायट्रोजनला बॉन्ड्स किती होणार आहेत, 4 बॉन्ड्स होणार आहेत. सो प्रोडक्ट आपल्याला इथं असा मिळेल. आता शॉर्ट मध्ये लिहितो प्रोडक्ट, C2H5 असं लिहितो नायट्रोजनला, जागा कमी असल्यामुळे C2H5, इथे काय लिहिलं C2H5, हा ऑलरेडी एक C2H5, इथे एक C2H5, इथे एक C2H5. सो 4 ठिकाणी आता येईल C2H5, बरोबर, C2H5. सो 4 ठिकाणी काय आला, C2H5. नायट्रोजन वरती आता इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज, कारण नायट्रोजनने एक लोन पेअर स्वतःची शेअर केली, नायट्रोजनची व्हॅलन्सी ते हायपर झाली. हायपर व्हॅलन्सी म्हणजे काय, नॉर्मल व्हॅलन्सीपेक्षा, नॉर्मल व्हॅलन्सी 3 आहे नायट्रोजनची, त्याच्यापेक्षा एक बॉन्ड जास्तीचा आला, चौथा बॉन्ड आला. सो 4 बॉन्ड्स आल्यामुळे नायट्रोजन वरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. आणि आता हा कॅटायन असेल, याला आपण अमोनियम, इन जनरल टर्म्स मध्ये याला आपण अमोनियम कॅटायन असं म्हणतो. सो अमोनियम कॅटायन, आणि हा Br मायनस जो बाहेर पडला तो Br मायनस याच्यासोबत असोसिएट राहील, म्हणजे सॉल्ट फॉर्म मध्ये, जसं एखादा कॅटायन आणि एनायन सॉल्ट फॉर्म मध्ये असतो ना, Na प्लस आणि Cl मायनस, हे कॅटायन एनायन सॉल्ट फॉर्म मध्ये आहेत ना, दिस इज वी कॉल दिस NaCl एज अ salt molecule. Same is this is ammonium salt. Okay, this will be called as a ammonium salt. So in the last step, if the reaction continue at fourth step, आपण किती स्टेप केल्या, किती वेळा सबस्टिट्यूशन रिएक्शन केली, सुरुवातीला आपण C2H5 Br प्लस NH3 एक स्टेप झाली रिएक्शनची, बरोबर. त्यात आपल्याला मिळाला प्रायमरी अल्किल अमाइन म्हणजे C2H5 NH2 मिळाला. सेकंड स्टेप मध्ये आपण तो C2H5 NH2 दुसऱ्या अल्किल हॅलाइड सोबत रिएक्ट केला, दुसऱ्या मॉलिक्युल सोबत, आपल्याला मिळाला सेकंडरी अमाइन. त्याच्यानंतर परत एकदा रिएक्ट केला आपण टर्शरी अमाइन. किती स्टेप झाल्या, 3 स्टेप झाल्या. इन द लास्ट स्टेप दिस टर्शरी अमाइन विल रिएक्ट विथ अनदर वन अल्किल हॅलाइड, then it will give the quaternary ammonium salt. This is called as quaternary ammonium salt. What it is called, असं लिहितो, this is called as quaternary ammonium salt. What it is called, quaternary ammonium salt. कशाला म्हणतोय आपण हे, या कंपाऊंडला, या टोटल कंपाऊंडला जिथं कॅटायन आणि एनायन प्रेझेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, क्वाटर्नरी. क्वाटर्नरी का म्हटलं, इथपर्यंत आपण काय म्हणत आलो याला, टर्शरी. मग याला काय म्हणणार, 4 बॉन्ड्स असतील तर क्वाटर्नरी. सो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, अमोनियम का म्हणायचं, नायट्रोजन वरती काय पॉझिटिव्ह चार्ज. सो we will get, if the reaction continues until 4th step, we will get quaternary ammonium salt. If reaction stops at 3rd stage, we will get up to tertiary amine. If reaction alkyl groups are bulkier, then reaction will not proceed further next to the second step, that is secondary alkyl halide च्या पुढे, secondary amine च्या पुढे आपल्याला रिएक्शन नेता येणार नाही. सो अशा पद्धतीने टर्शरी अमाइन, सेकंडरी अमाइन इथपर्यंत आपण रिएक्शन्स नेऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन, हे सगळं कशावर डिपेंड आहे, साईज ऑफ दिस अटॅच्ड अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपची साईज कशी, अल्किल ग्रुप जर बल्की असेल, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. इफ यू आर टेकिंग द अल्किल हॅलाइड ऑफ दिस साइज और दिस टाइप ऑफ अल्किल हॅलाइड, फॉर एक्झाम्पल टर्शरी अल्किल हॅलाइड, इफ यू आर टेकिंग CH3 and Br, दिस इज टर्शरी अल्किल हॅलाइड. तुम्हाला सर्वांना माहित असेल तर टर्शरी अल्किल हॅलाइड्स हे सबस्टिट्यूशन रिएक्शन पेक्षा इलिमिनेशन फेवर करतात जास्ती, पण तरी सुद्धा जर यांना सबस्टिट्यूशन रिएक्शन दिली NH3 सोबत आणि NaOH, first molecule NH3, second requirement is NaOH. So if NH3, this NH3 reacts with the tertiary amine and give the substitution reaction, you will get here CH3 tertiary butyl amine, you will get here टर्शरी ब्युटिल अमाइन. 4 कार्बन आहे, टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे, त्याला NH2 ग्रुप अटॅच आहे. आता हा NH2 फंक्शनल ग्रुप वरती एवढा मोठा जर अल्किल ग्रुप असेल तर तो सेकंड अल्किल ग्रुप सोबत, एवढ्या मोठ्या बल्की ग्रुप सोबत रिएक्ट होण्यासाठी जाणार नाही. सो रिएक्शन विल स्टॉप ॲट प्रायमरी लेवल ओनली. हिअर रिएक्शन विल
stop. It will not go forward. So whatever the steps followed will be depend how many number of steps will be followed for the substitution reaction is dependent upon totally on the size of this alkyl group. If the alkyl group is smaller in size, reaction will continue until the fourth step to give quaternary ammonium salt. If the alkyl group is bulkier, then reaction may stop at tertiary level or secondary level or primary level also. So this is what about the preparation of amine from haloalkanes. Okay, now we will go to the second preparation method, that is preparation of amines from haloarenes. Preparation of amines from haloarenes. Okay, the हॅलोअरीन पासून अमाइन्सचं प्रिपरेशन करायचं. हॅलोअरीन्स म्हणजे काय, अरोमॅटिक रिंगला हॅलोजन ग्रुप अटॅच असणे. फॉर एक्झाम्पल दिस क्लोरोबेन्झिन or you can take bromobenzene also. General reactions are for chlorobenzene. ज्या पद्धतीनं सबस्टिट्यूशन रिएक्शन अलिफॅटिक अमाइन्स मध्ये होते तितक्या इझिली अलिफॅटिक हॅलाइड्स मध्ये होते तितक्या इझिली अरोमॅटिक हॅलाइड्स मध्ये होत नाही. प्लस यू विल टेक हिअर NH3. तर आपली एक्सपेक्टेशन जशी असते की जसं मागच्या रिएक्शन मध्ये आपण बघितलं NH3 याच्यावर अटॅक केला Cl- बाहेर गेला, असं इथं होत नाही. कारण sp2 hybridized carbon ला chlorine attached है. Whenever halogen is attached to the sp2 hybridized carbon, the bond is very strong and it is difficult to broken down. Therefore, NH3 molecule will not easily replace this Cl. But when you will apply some critical conditions like 200 to 300 degrees Celsius temperature and 50 atmospheric pressure, 50 atmospheric pressure or 100 atmospheric, when you will increase these two conditions, temperature and pressure conditions, then definitely in some amount this NH3 will convert replace this chlorine to give you aniline. अरोमॅटिक वरती रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, डेफिनेटली aniline मिळणार आहे. सो दिस इज नॉट ॲज इझिएस्ट मेथड ॲज लाईक अल्किल ग्रुप. ओके, अल्किल ग्रुप मध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन करणं त्या मानानं इझी आहे, पण अरिल ग्रुप वरती सबस्टिट्यूशन रिएक्शन इतक्या इझिली आपल्याला बघायला मिळत नाही. पण हॅलोअरीन्स पासून आपण अमाइन्स बनवू शकतो इफ यू अप्लाय दिस कंडिशन्स, हार्श कंडिशन और हाय टेम्परेचर हाय प्रेशर कंडिशन्स, देन यू कॅन प्रिपेअर द amines. Here you may need the catalyst like Cu2O. अशा कॅटलिस्टची तुम्हाला कदाचित कंडिशन्स किंवा गरज असू शकते. Cu2O असेल कॅटलिस्ट म्हणून तर तुम्ही ट्वाइस ऑफ दिस विल रिॲक्ट अँड इथं बाय प्रोडक्ट्स मिळतील मग Cu2Cl2 अशा टाईपचे बाय प्रोडक्ट्स इथे तुम्हाला मिळू शकतात. आपल्याला त्याच्याशी काही फारसं कन्सर्न नाहीये बाय प्रोडक्ट्स विषयी. आपला मेन एम काय आहे, NH3 चं अटॅक या हॅलो अरेन वरती करायचा. त्याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे, aniline aniline बनवायचं. ठीक आहे. सो यू कॅन प्रिपेअर दिस aromatic amine from haloarene. So this is one preparation method for the amines from haloalkane and haloarenes. Another one method is there for the preparation of amine, reductive amination or reductive alkylation. Reductive amination, AMINATION. रिडक्टिव्ह अमायनेशन आपण एक एक बघूया. रिडक्टिव्ह अमायनेशन आधी बघू, नंतर रिडक्टिव्ह अल्कायलेशन कडे येऊया. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय रिडक्टिव्ह अमायनेशन? दिस इज द मेथड टू प्रिपेअर amines from the starting material. If you are having the starting material aldehyde or ketone, then you can use this method, reductive amination. For example, if you take here one aldehyde, एखाद्या aldehyde example घेऊ आपण, CH3C double bond OH. This is one simplest example of aldehyde which is called as acetaldehyde. Okay, this acetaldehyde when treated with NH3, what it is, it will give you, असं लिहितो हवं तर, H2
NH3 ला आपण अशा पद्धतीने लिहूया. NH3 इकडे एक H, इकडे 2 H. ओके, सो देर इज इलिमिनेशन ऑफ वॉटर. यू कॅन डायरेक्टली इलिमिनेट दिस ॲज अ वॉटर. H2 अमाइन्स मधला सॉरी अमोनिया मधला H2 आणि इथला काय ऑक्सिजन. सो इट विल लिबरेट H2O मॉलिक्यूल. काय शिल्लक राहील इथे NH शिल्लक राहील आणि इथे C डबल बॉन्ड O मधला कार्बन शिल्लक असेल आणि हा नायट्रोजन या कार्बनला डबल बॉन्डनं जोडला जाईल. काय मिळेल आपल्याला इथे CH3 C इथे H हा डबल बॉन्ड आणि नायट्रोजन जोडला जाईल ऑक्सिजनच्या जागेवरती, ज्याला एक हायड्रोजन अटॅच आहे. हा जो कंपाऊंड तुम्हाला मिळतो, और यू कॅन से दिस इज अन इंटरमिडिएट विच इज नोन एज IMINE, imine. This is another one important intermediate or functional group which is called as IMINE. Whenever there is a double bond between carbon and nitrogen, अमाइन्स मध्ये जेव्हा कार्बन आणि नायट्रोजन मध्ये डबल बॉन्ड येतो त्या फंक्शनल ग्रुपला काय म्हणायचं, इमाइन फंक्शनल ग्रुप असं म्हणायचं. IMINE, इमाइन फंक्शनल ग्रुप. सो नाउ दिस इमाइन फंक्शनल ग्रुप व्हेन सब्जेक्टेड टू द रिडक्शन, जसं मगाशी आपण रिडक्शनच्या काही मेथड्स बघितल्या मागच्या एपिसोडमध्ये, त्या रिडक्शनच्या मेथड्स तुम्ही वापरू शकता लाईक PDC and H2, or you can use Raney nickel also in this case to reduce this carbon nitrogen double bond. So you will get after reduction म्हणजे काय, addition of hydrogen atom across the double bond. So this H2 will added across this double bond. H2 चे addition म्हणजे काय, या हायड्रोजन H2 मॉलिक्यूल मध्ये 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत, त्यापैकी एक हायड्रोजन या कार्बनवर, एक हायड्रोजन या नायट्रोजनवर ऍड केला आणि डबल बॉन्ड काय होईल, ब्रेकडाऊन होईल. काय मिळेल आपल्याला बघा, CH3 कार्बन, इथे एक ऑलरेडी हायड्रोजन आहेच, यातला एक हायड्रोजन या कार्बनवर अटॅच होणार आहे, बरोबर, हा अटॅच झालेला हायड्रोजन ॲटम. सिंगल बॉन्ड इथे काय प्रेझेंट आहे, नायट्रोजन, याला ऑलरेडी एक हायड्रोजन होताच, दुसरा हायड्रोजन याचा येणार आहे. सो यू विल गेट हिअर CH3 CH2 NH2. आपण लिहिताना त्याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिले. काय मिळालं तुम्हाला, CH3, यालाच आपण असं लिहू शकतो CH3 CH2 NH2. प्रायमरी अमाइन तुम्हाला इथं ऍज अ प्रॉडक्ट म्हणून मिळाला. Okay, so this is called as reductive amination. Why it is called reductive amination? As you are treating aldehyde or ketone molecule with ammonia, it should be called as a amination. It will be called as a amination. अमोनिया सोबत रिएक्शन करतोय आपण अल्डिहाइड कीटोनची, म्हणून याला काय म्हणायचं, अमायनेशन. आणि अमोनिया सोबत रिएक्शन झाल्यानंतर जो इमाइन तयार होतो, त्या इमाइनचं आपण पुढे काय करतोय, रिडक्शन करतोय. त्या रिडक्शनमुळे आपल्याला काय मिळतो, अमाइन मिळतोय. सो दिस इज रिडक्शन स्टेप, दिस इज अमायनेशन स्टेप. देअरफॉर दिस कम्प्लीट मेथड इज नोन एज रिडक्टिव्ह अमायनेशन. याचा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, कारण आपण अल्डिहाइड घेतलाय, सो आपल्याला मिळाला प्रायमरी अमाइन मिळालं, बरोबर. पुढचे अजून एक कीटोन घेऊन आपण एक एक्झाम्पल घेऊया. या रिएक्शन मध्ये कीटोन मॉलिक्यूल घेऊन आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सिम्पलेस्ट मेथड, सिम्पलेस्ट एक्झाम्पल घेऊया आपण कीटोनचं सुद्धा. CH3 ॲसिटोन, CH3 फर्स्ट मेंबर ऑफ कीटोन यू कॅन से CH3 CH3 ॲसिटोन. दिस ॲसिटोन अगेन सेम रिएक्शन, we will write this NH3 as NH2 and H, which gives liberate H2O molecule minus of H2O to give काय मिळेल इथे, कार्बन कार्बन कार्बन, 3 कार्बन येतील, CH3 C CH3 डबल बॉन्ड NH, मगाची सारखंच IMINE, मागच्या रिएक्शन मधल्या सारखं आपल्याला काय मिळेल, इमाइन मिळेल. याचं पुढे आपण काय केलं, रिडक्शन केलं, बरोबर. रिडक्शन युजिंग काय, PDC H2 वापरून रिडक्शन केलं. काय होईल, एक हायड्रोजन इथे, एक हायड्रोजन इथे. सो व्हॉट यू विल गेट हिअर, CH3 कार्बन CH3, इथे काय ऍड होईल, हायड्रोजन, पुढे काय NH आणि इथे काय ऍड होईल, H. सो इन शॉर्ट वी कॅन राईट हिअर CHNH2, बरोबर, CHNH2. सो इथं आपल्याला परत एक मिळेल, अमाइन मिळेल, जो अमाइन कार्बन सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. पण याला आपण सेकंडरी अमाइन नाही म्हणू शकत, एक लक्षात घ्या डिफरन्स. इफ धिस NH2 ग्रुप इज अटॅच टू द सेकंडरी कार्बन, देन इट विल नॉट बी द सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन म्हणजे काय, नायट्रोजन विच कंटेन्स 2 अल्किल और अरिल ग्रुप. इथं एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे नायट्रोजनला, NH2 फंक्शनल ग्रुप आहे. सो NH2 फंक्शनल ग्रुप असताना त्याला आपण काय म्हणतो, अगेन प्रायमरी अमाइन असं म्हणतो. ओके, प्रायमरी अमाइन म्हणतो. सो प्रायमरी अमाइनच या रिएक्शन मध्ये ऍज अ प्रोडक्ट म्हणून आपल्याला मिळतो. तुम्ही अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, त्याच्यासोबत अमोनियाची रिएक्शन करा,
कंडेन्सेशन रिएक्शन होईल, H2O बाहेर पडेल आणि त्याच्यापासून आपल्याला मिळेल इमाइन. इमाइनचं पुढे PDC H2 वापरून आपण रिडक्शन करू शकतो. यू विल गेट प्रायमरी अमाइन ॲज अ प्रोडक्ट मॉलिक्यूल. सो यू कॅन प्रिपेअर ओनली I am talking, you can prepare only primary amines by using this method, that is reaction with aldehyde or ketone, or which is called as reductive amination reaction. Another one same type of method, little bit difference is there in case of reductive alkylation. What is mean by reductive alkylation? Reductive alkylation, you can call this method as reductive amino alkylation also. One example you should take, CH3 C double bond OH, again same aldehyde like this, plus NH2. now here you are taking amine directly, C2H5. आपण काय करतो इथं डायरेक्टली अमाइन घेतोय. सो इथं अमाइन घेतला आणि परत इथे रिएक्शन तीच कंडेन्सेशन रिएक्शन होईल. कंडेन्सेशन रिएक्शन झाल्यानंतर H2O इथे बाहेर पडेल. काय होईल, H2O बाहेर पडल्यानंतर काय शिल्लक राहील, CH3, सॉरी थोडं इकडे लिहितो, CH3 CH डबल बॉन्ड N C2H5, बरोबर. सो अगेन कंडेन्सेशन रिएक्शन होईल, NH2 मधला H2 आणि इकडला ऑक्सिजन, H2O बाहेर पडेल. यू कॅन टेक हिअर अमाइन. सो दिस इज अगेन अमाइन. नायट्रोजन आणि कार्बन मध्ये इमाइन, नायट्रोजन आणि कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, सो दिस इज कॉल्ड अमाइन. अगेन रिड्यूस दिस इमाइन using PDC H2. so what you will get here, CH3 CH H, इथे लिहिताना HH2 लिहिण्याच्या ऐवजी मी असं लिहितो डायरेक्टली, CH2 पुढे इथे काय येईल, NH येईल, इकडे काय अटॅच आहे याला, C2H5. so you are getting here now secondary amine. what you are getting here, secondary amine. you are taking here primary amine, you will get here secondary amine. if you will take here secondary amine, you will get here tertiary amine. Primary amine cannot be obtained by this reductive alkylation or amino alkylation method. याला अल्कायलेशन सुद्धा म्हणू शकतो आपण. का अल्कायलेशन, कारण अल्किल आणि अमाइन ग्रुप दोन्ही येऊन इथे रिडक्शन करतात, रिड्यूस होतात. सो आपण त्याला अमिनो अल्कायलेशन म्हणू शकतो किंवा नुसतं अल्कायलेशन सुद्धा म्हणू शकतो. सो दिस इज अनदर मेथड, प्रिपरेशन मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अमाइन विच इज कॉल्ड एज रिडक्टिव्ह अल्कायलेशन. परत याला रिडक्टिव्ह अल्कायलेशन का म्हणायचं, अल्कायलेशन अमिनो अल्कायलेशन करतो आपण आधी, इथं इमाइन तयार होतो, परत त्याचं रिडक्शन करतो आणि अमाइन्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो. सो सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स आपण या मेथडनं प्रिपेअर करू शकतो. प्रायमरी अमाइन्स साठी ही मेथड वापरणं शक्य नाही और युजफुल नाही. ठीक आहे. सो दीज आर सम प्रिपरेशन मेथड्स फॉर प्रायमरी and secondary amines. Okay, another one method that we are discussing last in this episode, that is called as Hofmann, MANN, Hofmann rearrangement. It is simply called as rearrangement. Hofmann bromamide, it is also known as Hofmann bromamide degradation. Hofmann bromamide degradation, DEGRADATION. सो ह्या दोन्हीचा अर्थ एकच, हॉफमन रिअरेंजमेंट किंवा हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन मेथड, या दोन्हीचा अर्थ एकच आहे. काय रिएक्शन आहे, आपण जनरल रिएक्शन अगोदर लिहू. एक सोपी आहे, सिम्पलेस्ट रिएक्शन आहे, काही फार विशेष अवघड नाहीये. सोप्यात सोपं एक्झाम्पल घेऊ आपण, CH3 C double bond ONH2. So what is the reactant in this reaction? Reactant काय आहे, this is amide functional group CONH2. Okay, CONH2 is a amide functional group. So AMIDE, amide is the reactant in this reaction, plus what, Br2 plus 4 times KOH. याचे रिएक्टंट्स लक्षात ठेवा व्यवस्थित. ब्रोमीन मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ KOH. अमाइड इज गोइंग टू डिग्रेड, डिग्रेडेशन मेथड आहे, याच्यामध्ये रिअरेंजमेंट होते रिएक्शन मध्ये आणि CO2 इथनं बाहेर पडतो. हा CO कन्व्हर्ट होतो CO2 मध्ये बाहेर पडतो आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला अमाइन मध्ये झालेलं बघायला मिळतं. या रिएक्शन मध्ये आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतो, CH3NH2 प्लस बाकीचे बाय प्रोडक्ट्स मिळतील, लाईक K2CO3 plus twice KBr
एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, K2CO3 प्लस ट्वाइस KBr प्लस H2O बाहेर पडेल. ओके, so don't worry about the byproducts. You should write correctly the product of the reaction. डायरेक्टली यू कॅन राईट द प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन. काय करायचं, अल्किल ग्रुप जो कुठला असेल CO ला अटॅच असलेला तो अल्किल अरिल जो काय असेल तो अल्किल ग्रुप असेल अरिल ग्रुप असेल तो आणि हा NH2 ह्या दोघांना काय करायचं आपल्याला जॉईन करायचं. आपण तेच केले. CH3 ग्रुप खाली घेतला, NH2 ग्रुप काय त्यांना जॉईन करून टाकलं, मधला CO उडून टाकला. सो देर इज अ डिग्रेडेशन ऑफ अमाइड. अमाइड फंक्शनल ग्रुप काय होतो, आपण ब्रेकडाऊन करतो, डिग्रेड करतो आणि तो डिग्रेड करून काय वापरून डिग्रेड करतो, Br2 आणि KOH वापरून डिग्रेड करतो. सो दिस मेथड इज नोन एज हॉफमन ब्रोमोमाइड डिग्रेडेशन ऑफ अमाइड. अमाइडचं ब्रोमोमाइड डिग्रेडेशन किंवा त्यालाच दुसरं नाव आहे हॉफमन रिअरेंजमेंट. असं वापरून तुम्ही वेगवेगळे फंक्शनल ग्रुप किंवा वेगवेगळे अमाइन्स तुम्ही तयार करू शकता. अलिफॅटिकच करता येतं असं काही नाही. अमाइन अरोमॅटिक अमाइन सुद्धा याच्यानं आपल्याला प्रिपेअर करता येते. फॉर एक्झाम्पल ॲनिलीनचं प्रिपरेशन कसं करायचं, काय घ्यायला लागेल आपल्याला, अरोमॅटिक अमाइड घ्यायला लागेल त्या ठिकाणी, बरोबर आहे. ॲनिलीनच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला अरोमॅटिक अमाइड घ्यायला लागेल. लाईक दिस बेन्झीन C double bond O NH2. If you take aromatic amide, you can have formation of aniline Br2 plus 4 times KOH. What you will get here? You will get aniline. Don't worry about byproduct. Okay, you will get aniline. C double bond O आपण मधला काढून टाकला, बेन्झीन आणि NH2 ला जॉईन केलं, काय मिळाला, aniline. ओके, ॲनिलीन मिळालं. सो अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या टाईपच्या अमाइन्स अरोमॅटिक किंवा अलिफॅटिक अमाइन्स इथं प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. सो दिस इज अनदर वन मेथड, हॉफमन रिअरेंजमेंट. काय काय शिकलो आपण या एपिसोडमध्ये. पहिली मेथड आपण बघितली होती सबस्टिट्यूशन मेथड, ज्याच्यामध्ये आपण अल्किल हॅलाइडचं सबस्टिट्यूशन अमाइन्सनं अमोनिया वापरून करतो आणि वेगवेगळ्या प्रॉडक्टचं प्रिपरेशन आपण करतो. सेकंड मेथडमध्ये आपण बघितलं रिडक्टिव्ह अमायनेशन आणि रिडक्टिव्ह अल्कायलेशन आपण हे प्रिपरेशन अमाइन्सचं वेगवेगळं करू शकतो. इन लास्ट मेथड वी हॅव डिस्कस्ड दॅट इज हॉफमन रिअरेंजमेंट मेथड or which is also known as Hofmann bromamide degradation, where amide is a reactant molecule in presence of Br2 and KOH. अल्कलाइन कंडिशन मध्ये डिग्रेडेशन होतं. CO हा CO2 च्या फॉर्म मध्ये रिलीज होतो. जास्त आपण CO2 पुढे तो KOH सोबत रिॲक्ट होऊन K2CO3 मध्ये कन्वर्ट होतो वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर पुढे आपण अमाइडचं कन्व्हर्जन कशात झालेलं पाहायला मिळतं, आणि अमाइन्स मध्ये झालेलं बघायला मिळतं. सो अशा पद्धतीनं अमाइड टू अमाइन अशा पद्धतीने आपण हे कन्व्हर्जन करू शकतो. या 3 मेथड्स आपण इथं आज बघितल्या. अशा वेगवेगळ्या नंबर ऑफ मेथड्स अमाइन्सच्या आहेत. मागच्या एपिसोडमध्ये आपण काही मेथड्स डिस्कस केल्या अमाइन्सच्या प्रिपरेशनसाठी. या एपिसोडमध्ये पण आपण या मेथड्स डिस्कस केल्या. काही एक्झाम्पल आपण बघूया. 2-3 एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिससाठी देतो. तुम्ही सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला लिहिता येतात का प्रॉडक्ट्स. 2-3 एक्झाम्पल्स देतो, दोन्हीचे देतो, रिडक्टिव्ह अमायनेशनचे देतो, सबस्टिट्यूशन रिएक्शनचे देतो आणि हॉफमन. फर्स्ट एक्झाम्पल फॉर CH3Br प्लस NH3. ही रिएक्शन कुठल्या स्टेज पर्यंत जाईल आणि कुठल्या स्टेजला थांबेल, ओके, ते तुम्हाला प्रेडिक्ट करायचे. सेकंड रिडक्टिव्ह अमायनेशन मध्ये बेन्झीन घेऊ आपण, त्याला जोडू आपण अल्डिहाइड ग्रुप C डबल बॉन्ड OH प्लस यू कॅन टेक हिअर NH3 हीट. व्हॉट इज द प्रोडक्ट. आणि लास्ट एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिससाठी, फॉर एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O NH2. इथं तुम्हाला ज्या काही प्रॉडक्ट्स मिळतील अमाइन्स ॲज अ प्रॉडक्ट म्हणून मिळतील, त्या सगळ्यांची तुम्ही नावं लिहिण्याचा प्रयत्न करा. या प्रॉडक्टची सगळ्यांची नावं लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. प्लस Br2 प्लस 4 times KOH. You will get what? Predict the product in all of these reactions. So these are the 3 examples for your practice. You can solve these examples and finally find out the answer and tell me. You can tell me this answer in your comments also. You can tell the only name of the product molecule in your comments on this video also. Okay. So हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.